झाले की नाही ओळखण्याची एक साधी आणि सोपी खून यांची तोंड एकाच्या चेहऱ्या वाचू ना एकाच्या बरं ह्यांची तोंड अशी कोणामुळे झाली बापू तो टेन्शन नाही काय टेन्शन घेऊन बापू मी आहे आबा कुठे येतं आबा आहेत का आबा लांब गेला ना तिकडं ऐका नवरा बायकोची रोजच भांडणं व्हायची नवरा म्हणायचा मी गाड्यासारखा गडी आणि मला बायकांची कामं तुला होती दळणं मी आणायची दळण्याच्या पेक्षा मनाला नव्हती माझा मित्र तिथं चौकात बसलेला असतात ती म्हणतात हे बैल आहे बायकोच ऐक तू बैल आहे माझा अपमान होतो गाड्यासारखा गडी मला दळण्याच्या पेक्षा होणार होती बायको म्हणजे गाड्याला गिळायला लागत नाही आता शब्द तुमचं तुम्हीच बोलू जाणं हे कुठल्या डिक्शनरी सापडणार नाही झाले की नाही ओळखण्याची एक साधी आणि सोपी खून यांची तोंड एकाच्या चेहऱ्या वाचू ना एकाच्या बरं ह्यांची तोंड अशी कोणामुळे झाली बापू तो टेन्शन नाही काय टेन्शन घेऊन बापू मी आहे आबा कुठे येतं आबा आहेत का आबा लांब गेला ना तिकडं ऐका नवरा बायकोची रोजच भांडणं व्हायची नवरा म्हणायचा मी गाड्यासारखा गडी आणि मला बायकांची कामं तुला होती दळणं मी आणायची दळण्याच्या पेक्षा मनाला नव्हती माझा मित्र तिथं चौकात बसलेला असतात ती म्हणतात हे बैल आहे बायकोच ऐक तू बैल आहे माझा अपमान होतो गाड्यासारखा गडी मला दळण्याच्या पेक्षा होणार होती बायको म्हणजे गाड्याला गिळायला लागत नाही आता शब्द तुमचं तुम्हीच बोलू जाणं हे कुठल्या डिक्शनरी सापडणार नाही महत्वाचं असं तुमच्या गटाचं लग्न झालं आहे बरं नाही काहीतरी विशिष्ट खून आहे काय खून आहे तुम्ही ज्यावेळेस तुमच्या बापाच्या घरी होता त्यावेळेस तुमच्या अंगावरती ड्रेस होता बरोबर आहे बोला तुम्ही नाही बोला त्यांना तुम्ही नाही बोला फक्त त्यांना विचार नाही तुम्ही तुमच्या बापाच्या घरी होता तुमच्या अंगावरती ड्रेस होता बरोबर आहे तुमचं लग्न झालं ड्रेस गेला आणि साडी आली कपाळाला काय काय अर्चनी लावलंय तिने तरी सांगा बरं कुंकू आलं गळ्यात मणिमंगळसूत्र आलं पायात जुडवी आली असा फिराव बघितला काय म्हणायचं ह्या भगिनीचं ह्या माऊलीचं लग्न झालेलं आहे तुमच्याकडे बघितलं की लक्षात येतं ह्या माऊलीचं लग्न झालं की नाही बरोबर हे झालं तुमचं लग्न झालं की नाही वळखणी तुमच्या गटाचं लग्न झालं की नाही वळखण्याची खून ही झाली तुमची आता आमच्या गटाचं लग्न झालं की नाही वळखण्याची खून आहे का काय आमच्या गटाचं लग्न रात्रीचा दिवस करतो ना आपण ह्यांच्यासाठी देवाला एवढ्या वेळा आठवतो संसाराचा नियम आहे तुम्ही ऐकू नका सगळ्या पुरुषांनी ऐका संसाराचा नियम आहे संसारामध्ये बायको आणि बोका ह्याला तुम्ही किती जीव लावा किती प्रेम करा ती गुरगुर केल्याशिवाय राहणार आणि आता तुम्ही ऐका संसारामध्ये नवरा आणि मांजर ह्याला तुम्ही किती बोला रोज बोला आणि किती लांब सोडण्या संध्याकाळी बोंबलत घडल्याशिवाय राहणार ऐका ह्यांचं मरू द्या तुम्हाला विचारतो तुम्हाला सगळ्यांना जिला संसारामध्ये 100% 99% म्हणत नाही 100% चांगला नवरा मिळालाय तिने हातवर करा तिचा सत्कार घेऊ लगेच 1 2 4 6 8 10 12 14 16 18 20 आपापल्या शेजारची त्यांना ठेवा अचानक खाली जाणे दाट शक्यता आहे ऐका आता तुम्हाला तुळजा भावनेची शपथ आहे जी बायको आपल्या नवऱ्याला त्याच्या पाठीमागं त्याला इकिरी शब्दात बोलली नाही तिने हातवर करा हे बाबा असाच आहे हे बाबा तसाच आहे हे आईचंच ऐकतो बहिणीचंच ऐकतो आणि मी सांगाय गेले की ज्या कानाची बोकं बंद होते ती खोटं बोलला तर अटॅक येऊन मला देवाची शपथ आहे तुम्हाला खाली हात सगळे 20-25 जणीचा हात वर होतो 20-25 इकीचा पण वर नाही खालीच मरण्यापेक्षा कसं आहे महाराज हा संसार लक्षात असू द्या ऐका इथं तुळजापूरमध्ये बरं मरू द्या सगळ्यांना विचारतो पुरुषांना तुम्हाला नाही पुरुषांना विचारतो ज्याला संसारामध्ये 100% चांगली बायको मिळाली 99% नाही 100% चांगली बायको मिळाली त्यांनी हातवर करा त्याचा लगेच सत्कार करू 1 2 3 तुम्हाला ज्यांनी हातवर केलं ना त्यांना तुझा भावानी शपथ आहे तुझ्या आईला एवढी सुद्धा शिवी दिला नाही त्यांनी हातवर तुझ्या आईला सुद्धा म्हणलं नाही तुम्ही बायकोला तुमच्या मग बरं का 400 वर्षापूर्वी एकदा इमान आलं तुकोबारायला नेला आता ह्या कोकाटी महाराजांना यायला इमानच येणार काय बोलते अहो त्यांना सुद्धा मिळाली नव्हती राव